तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आज घेऊन चलते अशा ठिकाणी जिथे फक्त आणि फक्त अनसर्टनिटी आहे. लेट्स गो. ओके, सो हाय, मी आता पुण्याहून नाशिकला आली आहे आज सकाळी. आणि हा ब्लॉग करायचं कारण हे आहे की मी या सिरियलमध्ये काम करते. तुम्ही जर बघत असाल तर कलर्स मराठीवर लय आवडतेस तू मला या सिरियलमध्ये मी सईचं पात्र करते. तर मग आज आमच्या सेटवरती, हा आमचा सेट आहे, तर आमच्या सेटवरती आज शूटिंग नाही आहे, पण आज आम्ही लुक टेस्ट करतो. लुक टेस्ट म्हणजे काय आहे आणि ते कसं असतं आणि त्याच्यात आम्ही काय काय करतो ते सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कारण माझा खूप आवडता विषय आहे लुक टेस्ट म्हणजे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आजच्या दिवसासाठी. तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला थोड्याशा गोष्टी कळतील की सिरियलमध्ये नेमकं किती आपण गुंतलेलो असतो आणि काय काय आम्ही कॅरेक्टर्स म्हणून करत असतो. त्याच्यामुळे ओके, हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. हा जो दिसतोय हा आमचा सेट आहे. जर तुम्ही बघितलं असाल तर हे सानिकाचं घर आहे आणि हे सरकारचं घर आहे. एवढंच आत्तासाठी, एवढंच. त्याच्यानंतर सांगतो. तर ओके, ही आमची मेकअप रूम आहे. इथे मी तुम्हाला खरं तर माझा मेकअप मीच करते, कारण मला असं पीसफुल थोडंसं वातावरण करायचं असतं माझं टेकला जायच्या आधी. त्याच्यामुळे मी मेकअप माझा स्वतः करते, हेअर माझे स्वतः करते आणि कॉस्ट्युमला आमच्याकडे जी असते तर ती मला कॉस्ट्युमला फक्त हेल्प करते, पण बाकीचं सगळं मीच करते. त्यामुळे मी आता मेकअपचं सगळंच सांगत बसत नाही तर ते खूप बोर होऊन जाईल. तर मग मी मेकअपला आता सुरुवात करते. बघा, काही नाही, नॉर्मल मेकअपच असतो जसं आपण सगळं करतो, म्हणजे मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सिरम, त्याच्यानंतर सनस्क्रीन, मग प्रायमर आणि मग बाकीचं बेस. फक्त एवढंच की सिरियलचा मेकअप थोडासा अपटोन आणि लाऊड करायचा असतो, त्यामुळे खूप जास्त बेस आणि खूप सारं ब्लश ऑन, खूप आय शॅडोज. त्याच्यानंतर तर आता हा मेकअप रेडी आहे. थोडंसं फक्त पावडरी आणि मस्कारा, आयलायनर वगैरे ते करायचं आहे. आणि बघूया आता फायनल लुक कसा येतो आहे. ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड आहेत कारण माझे कॉस्ट्युम्स ऑलरेडी आलेले आहेत आणि ते थोडेसे वेगळे आहेत. माझा फारच आवडता प्रकार आहे कपड्यातला, ते माझे कॉस्ट्युम्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. ओके, तर आता माझ्या या हातावरती काहीतरी गोंधन वगैरे असं ठरवलं आहे. तर मग ते आता करणार आहोत. हा आमचा एक मेकअप आर्टिस्ट आलेला आहे, माझा मित्र सचिन. तर तो माझ्या हातावरती आता ते गोंधन काढणार आहे आणि माझ्या साड्या पण आल्यात. तर मग माझा असा लुक आहे की मी साड्या घालणार आहे आणि फेसवरती काहीतरी छोटंसं गोंधण असेल आणि हातावरती गोंधण असेल. त्यामुळे बघूया फायनल लुकपर्यंत थांबा. ओके, तर आता हा एक असं गोंधण झालेला आहे माझ्या हातावरती. तसंच दुसऱ्या हातावरती छोटंसं करायचं आहे आणि मग फेसवरती थोडंसं करायचं आहे आणि मग माझ्या साड्या मी तुम्हाला तोपर्यंत दाखवते. तर बेसिकली या कॉटनच्या साड्या आहेत, माझा अगदी आवडता प्रकार, आणि या साड्या हाफ करून नेसवायच्या आहेत. तर मग बघूया. तर हे ऑलमोस्ट असं इरकल साड्या टाईप आहे आणि काहीतरी वेगळं लुक आहे. म्हणजे ते साऊथ इंडियन बायका जे घालतात की असं हाफ साडी असते त्यांची, हां, थोडंसं गुडघ्याच्या खाली असते, तशीच ती साडी असणार आहे. आणि हे गोंधन प्लस माझे ज्वेलरी थोडेसे ऑक्सिडाइज्ड असणार आहेत, नाकात काहीतरी वेगळं असणार आहे. हे सगळं आत्ता कळालं आहे. आता फायनल लुक करायला घेऊ तेव्हा मग तुम्हाला दाखवते की कसं दिसतं. पण मला मी खूप एक्सायटेड आहे कारण हे सगळं जरा वेगळंच दिसतं आणि इट इज गिविंग अ व्हेरी डिफरंट गेटअप, त्यामुळे छान वाटतं. बघूया. ओके, तर आता माझे ज्वेलरीज पण आलेले आहेत. तर साडी नेसायच्या आधी, कारण माझी कॉस्ट्युमवाली अवेलेबल नाही आहे, तर मी माझी ज्वेलरीज ट्राय आउट करून बघते आहे आणि ते खूपच जास्त चांगलं दिसतं आहे. त्यामुळे बघू आता फायनल लुकपर्यंत आता आपण आलेलो आहोत. आता अजून याच्यानंतर साडी, त्याच्यानंतर सगळं अजून बेस्ट गेटअप होऊन जाईल. बघूया. ओके, तर हा असा माझा एक लुक इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे. अजून मी नीट रेडी नाही झाली आहे, हे फक्त नॉर्मल मी स्वतःहून नेसले, तर मग मला असं वाटतं. पण आता माझी जेव्हा कॉस्ट्युम ताई येईल तेव्हा ती नेसून देईल मला नीट. पण हा एकंदरीत माझा नवीन लुक असणार आहे. तरी मी अजून काहीच ज्वेलरी नाही घातले, ज्वेलरीज भरपूर आहे. हे कानात घालणारे, हे थोडेसे बोटात, हे पायाच्या बोटात वगैरे, आणि हे तर माझ्याच अंगठ्यात.
आमचा मेकअपवाला आहे तो, त्याला उद्यापासून स्ट्रोक्स करायचे म्हणून तो प्रॅक्टिस करतोय. म्हणजे हे जे माझ्या हातावर जे काढायचं त्यासाठी त्याला प्रॅक्टिस. कहाँ पे छोड़ूंगी वो, यूट्यूब पे छोड़ूंगी. वायरल हो जाएगा तू, सोच के लिए. तर अशा रीतीने माझं हा लुक फायनल झालेला आहे. पूर्ण लुक नाही आता रिव्हील करू शकत, तुम्ही वरचाच लुक बघा. आणि त्याच्यानंतर मग आता ॲक्च्युअल फायनल लुक येईल, म्हणजे विथ मेकअप, विथ अजून हेअर्स वगैरे. तर आत्तासाठी एवढंच आहे. तर हे असं होतं आमचं लुक टेस्ट. सकाळी 12 वाजता आली मी आणि आत्ता 6 वाजलेत आणि दिवसभर आम्ही हेच करत होतो लुक टेस्ट. तर ठीक आहे, आत्ताशी 2 साड्या आम्ही टेस्ट केलेल्या आहेत. अजून आम्हाला 3 साड्या काढायच्या आहेत, पण आता बघू वॉट कॉल डे टेक. ओके, बघूया अजून. तर मग अशा रीतीने मी आता हा व्लॉग केलेला आहे शूट. बरंच अजून राहिलेलं आहे, बरेच कानातले काही राहिलेत, इथे पूर्ण हे भरवायचं आहे, नाकातलं थोडंसं अजून काहीतरी राहिलं आहे, परत पायात काहीतरी वेगळं राहिलं आहे. टॅटूज जे आम्ही, टॅटूज नाही ते जे गोंधणं जे केलं ते पण सगळं आता राहिलं आहे. त्यामुळे बघू, अजून इनकम्प्लीट लुक आहे. पूर्ण लुक सगळं झाल्यावरतीच बघा तुम्ही, किंवा सिरियलवरती किंवा माझ्या रील्सवरती बघा, तुम्हाला लुक दिसेल सगळं. ओके, आता बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा.